नमस्ते मैत्रिणींनो, मी सारिका जाधव तुम्हा सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माझ्या सोसायटीमधल्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीचा व्हिडिओ आहे हा। तर आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा। त्यामुळे काय होईल की तुम्हाला आमचे पुढचे येणारे व्हिडिओ लगेच दिसले जातील। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तो मला नक्की कमेंट करून सांगायचा आहे। आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर ह्याला व्हिडिओला शेअर करा। तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा। त्यामध्ये मी माझ्या सोसायटीमधल्या व्हिडिओ आहेत, त्यानंतर आम्ही कशी तयारी केली आणि कसं आम्ही वेगळं असं इथे मिरवणुकीमध्ये काही गोष्टी केलेल्या आहेत त्याही तुम्हाला पाहता येतील। तर व्हिडिओ एंडपर्यंत जरूर पहा। तर चला पाहूया त्याचा व्हिडिओ। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत माझ्या सोसायटीच्या गणपतीचे विसर्जनाच्या मिरवणुकीचे काही फोटोज आणि व्हिडिओज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर दुपारच्या 2:30 वाजता आमच्या सोसायटीच्या गणपतीचं मिरवणुकीची तयारी चालू झालेली आहे आणि इथे आम्ही सगळ्या लेडीज आलेल्या आहोत। सगळ्यांनी साड्या घातलेल्या आहेत आणि मस्त छान रेडी होऊन सगळेजण आम्ही इथे आलेलो होतो। तर तुम्ही पाहू शकता की मस्त फोटोशूट आमचा चाललेला होता। जसे जसे सगळेजण खाली येत होते तसे तसे सगळे जॉईन करत होते। त्यानंतर सगळ्या म्हणजे बऱ्याचशा लेडीजने आम्ही फेटे घातलेले होते। त्यानंतर मिरवणुकीसाठी टेम्पो आला आणि टेम्पोमध्ये गणपतीला आम्ही बसवल्यानंतर इथे ढोल ताशाचा मिरवणुकीसाठी तयारी चालू झालेली आहे आणि ढोल ताशाचं पथक आमचं इथे आलेलं आहे। तर सोसायटीतल्याच माझ्या मैत्रिणींनी ढोल वाजवलेले आहेत। सगळ्या जणींनी इथे प्रत्येक व्हिडिओमध्ये आता सगळ्यांचे घेणं शक्य नाही आहे, जे छान व्हिडिओ होते ते मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर अशा प्रकारे खूप छान असं ढोल पथक तयार झालेलं होतं आणि त्याबरोबर जेंट्सने तर खूप छान असं ढोल पण वाजवलं आणि इथे सिनियर सिटीजन पण खूप साऱ्यांनी सामील होऊन छान डान्स केलेला आहे। खूप छान असं गणपती विसर्जनाचा सोसायटीचा आमच्या मिरवणुकीचा कार्यक्रम खूप छान असा पार पडला। सगळ्यांनी खूप आनंदाने आणि उत्सुकतेने इथे जल्लोषाने डान्स केलेला दिसत आहे तुम्हाला। तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सोसायटीतल्या गणपतीचं खूप छान असं जल्लोषीने मिरवणुकीची इथे तयारी होती आणि सोसायटीतल्या एक कपलने तो खूप छान डान्स केला। खूप कौतुक केलं सगळ्यांनी त्यांचं आणि टाळ्यांनी त्यांना खूप प्रतिसाद दिला आणि खूपच छान केला त्यांनी डान्स। तर सोसायटीतले अगदी लहान लहान मुलांनीही ढोल ताशे इथे वाजवलेले आहेत। तर आमच्या सोसायटीने पथक बोलवलेलं नव्हतं, आमच्या सोसायटीमध्ये स्वतःच आम्ही ढोल ताशे इथे घेतलेले आहेत आणि त्यातूनच सगळेजण ढोल ताशे वाजवून प्रॅक्टिस करून इथे आम्ही यावर्षी मिरवणुकीमध्ये हे केलेलं आहे, स्वतःचंच पथक बनवलेलं आहे आणि केलेलं आहे। तर सगळ्यांना इथेच एक हे होतं की आपण स्वतः ढोल ताशे विकत घेतले तर ते सोसायटीला कायमस्वरूपी होऊन जातात आणि दुसरी गोष्ट मुलंही लवकर ढोल ताशे शिकले जातात। त्यामुळं ही चांगली आयडिया आहे की ढोल ताशे स्वतः पथक बनवून स्वतः वाजवणं। बाहेरचं पथक बोलवणं म्हणजे खूप सारे पैसे त्यातमध्ये हे करावं लागतात। हे मान्य आहे की ते लोक खूप छान आपल्यापेक्षा वाजवतात, पण मुलांना शिकण्यासाठी हे चांगलं हे आहे की मुलं शिकले जातात आणि पुढे वाजवलं पुढचं अजून बेटर दरवर्षी होत जातं। तर ही आयडिया चांगली आहे। तर मिरवणुकीच्या अगोदर आम्ही इथे काय केलं जातं, शेवटच्या दिवशी आम्ही सगळे सोसायटीतले मेंबर 56 भोग करतो। तर 56 भोगमध्ये काय केलं जातं, तुम्ही तुमच्या घरात एक प्रसाद बनवायचा आहे आणि तो गणपती समोर आणून ठेवायचा आहे। तर असं करत करत 56 म्हणेपर्यंत खूप सारे जास्त भोग होतात। तर 56पेक्षाही जास्त होऊन जातात आणि मग तो सगळा गणपतीच्या आमच्या स्टेजमध्ये ठेवला जातो आणि गणपतीचा नैवेद्य दाखवला जातो शेवटच्या दिवशी। आणि महाप्रसादाला जसं सगळे आयटम असतात तसंच सगळ्यांना इथे सगळ्यांना
प्लेटमध्ये हे ते खायला दिलं जातं. तर अगदी म्हणजे प्रत्येकाची अशी थाळी पूर्ण फुल भरलेली असते आणि खूप छान होतं हे. आणि सगळे आयटम इथे बनवलेले असतात, सगळं हे असतं. आणि जसं सत्यनारायण घातल्यानंतर महाप्रसादाला जसं जेवण असतं तसंच इथं अगदी जेवणासारखा हा भोग होऊन जातो. तर खूप छान आयडिया आहे ही. तर दरवर्षी आम्ही हे असं करतो, तर छान हे होतं. तर अशा प्रकारे माझ्या सोसायटीची मिरवणुकीचे काही व्हिडिओज आणि फोटोज मी तुमच्याबरोबर शेअर केले आहेत. तर तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला आहे तो नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंडबरोबर शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा.